हाय हॅलो नमस्कार सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर हा माझा लास्ट डे होता बेबी बंपमधला. तुम्हाला फायनली माहिती आहे, जसं मी पोस्ट टाकली होती की माझी डिलिव्हरी झाली आहे, पण मला जेवढं शक्य झालं तेवढंच मी शूट घेऊ शकले माझ्या डिलिव्हरी च्या दिवसाचं. तर कारण की मला स्वतःलाच मी शूट करायला लागत होतं, बाकी कोणी नव्हतं. माझे मिस्टर तर पूर्ण धावपळीमध्ये होते, सगळं कागदपत्र आणि हे सगळं हॉस्पिटलची सगळी प्रोसिजर करण्यामध्ये. सो आणि काय झालं 20 तारखेला सकाळी माझ्या थोडं नॉर्मल पोटात दुखायला लागलं. सो आम्ही नॉर्मल त्या दिवशी आमचं रुटीन चेकअप होतंच. तर मी रुटीन चेकअपला गेले, तर थोडं दुखत होतं. मॅडम बोलल्या, डॉक्टर बोलल्या की बघूया आपण वाट संध्याकाळपर्यंत थांबतंय का, जर नाही थांबलं तर आपल्याला ॲडमिट व्हावं लागेल आणि उद्या सीझर करावं लागेल. पण दुपारी थांबलं होतं थोडं. मी घरी आले पण होते दुपारी, मस्त जेवली वगैरे आणि पुन्हा हॉस्पिटलला गेली, कारण की मला संध्याकाळी पुन्हा त्रास जाणवायला लागला आणि बाळाची हालचाल पण खूप कमी जाणवत होती. सो म्हणून म्हटलं आपण रिस्क नको घेऊया, जाऊयात. गेलो आम्ही. तर आम्हाला 9:30 वाजता मला ॲडमिट करून घेतलं. आणि हे बघा, माझे मिस्टर थांबले होते रात्री माझ्यासोबत. सो मग आम्हाला 9:30ला ॲडमिट करून घेतलं, प्रोसिजर स्टार्ट केली. डॉक्टर आल्या, डॉक्टरने चेक केलं. तर डॉक्टर म्हणाला तसं तर दिवस पण भरलेलं नाही, तसंही सी सेक्शन आम्हाला नेक्स्ट वीकमध्ये करायचंच होतं, पण काही मुवमेंट्स वगैरे कमी जाणवत होत्या, त्याच्यामुळे डॉक्टर म्हटलं रिस्क नको घेऊया आपण. तर आपण उद्याच सकाळी 10:15-11पर्यंत सी सेक्शन करूया. तर मग फायनली आम्ही सगळ्यांनी डिसिजन घेतला. मग मला ॲडमिट केलं त्यांनी, सलाईन वगैरे सगळं IV वगैरे स्टार्ट करून दिल्या. आणि मला खरं सांगू का, मला रात्रभर अजिबात झोप आली नाही. माहिती नाही, काही सिस्टर पण येऊन मला नर्स सांगत होत्या झोपा तुम्हाला, आरामाची गरज आहे, पण मला काय झोप येत नव्हती. सो आणि पूर्ण रात्रभर मी अशीच जागी, जेमतेम 1-2 तास झोपली असेल. त्यानंतर हे बघा, माझी IV अजूनही चालूच आहे सकाळपर्यंत. लास्टची IV एक 8-8:30च्या दरम्यान संपली फायनली. आणि इथे माझे सासरे पण मस्त बसले होते इकडे, कारण की माझे मिस्टर गेले होते आता फ्रेश वगैरे व्हायला, म्हणे घरून फ्रेश होऊन येतो, कारण की डिलेवरीचं टायमिंग लवकर होता ना 10चा. असो म्हटलं तुम्ही जाऊन या. मग त्यानंतर हे बघा, आता हा जो व्हिडिओ आहे तो माझा डिलिव्हरी नंतरचा आहे, जेव्हा मला शिफ्ट केलं स्पेशल वॉर्डमध्ये OTमधून. आणि फायनली माझी डिलिव्हरी झालेली नाही. हे माझं बेबी गोंडस तिकडे आहे, झोपलं आहे. आणि मम्मी माझी होती त्याच्याजवळ, सगळेच होते ऑलमोस्ट. पण त्यावेळेस ज्यावेळेस मी हे शूट घेतलं त्यावेळेस सगळे काही जण घरी गेले होते फ्रेश वगैरे व्हायला. सो म्हणून. आणि माझं बेबी फेस रिव्हील नाही करणार आहे. जेव्हा पण मी तुम्हाला सांगेलच केव्हा मी बेबी फेस रिव्हील करेल, तेव्हा तुम्हाला कळेलच. पण आणि तुम्हाला सगळ्यांना उत्सुकता होती काय झालं, तसं मी पोस्टमध्ये टाकलेलं आहे की मला मुलगी झाली आहे. तरी पण एकदा जी माझी इच्छा होती, खूप जास्त मनापासून इच्छा होती की मला मुलगी व्हावी, आणि फायनली माझी देवाने इच्छा पूर्ण केलेली आहे. आणि फायनली माझंही चौकोनी कुटुंब कंप्लीट झालेलं आहे. मला मुलगा मुलगी दोन्हींचं एक काय समाधान मिळालं की मला मुलगा पण आहे आणि मुलगा पण आहे. सो हे काही फोटोज जे हॉस्पिटलमध्ये माझ्या फॅमिलीने काढले होते. तर असा होता माझा डिलेवरीचा दिवस. मला काय एवढं व्यवस्थित शूट नाही करायला मिळालं, पण माझ्या हिशोबाने तुम्हाला जेवढं दाखवता येईल तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न केला. सो आणि ह्याच्यानंतर पण मला फार काही शूट नाही घेता आलं हॉस्पिटलमध्ये, कारण की माझी कंडिशन तशी नव्हतीच की मी शूट घेऊ शकेल. चलो बाय एव्हरीवन, आणि भेटूया आता नेक्स्ट व्लॉगमध्ये. लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.